हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे गावचा। तर गावाला गावठी चिकन खाण्याची खूप इच्छा झाली होती। तर पटकन 2 किलो चिकन आणलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला हळद मीठ लावून अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं। खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे। एक अक्का नारळ घेतलेला आहे। मोठ्या पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे। 3 कांदे बारीक कट करून घातलेले आहेत। कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे। अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। तोपर्यंत एक मोठा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाल्यावरती मसाला बारीक करून घ्यायचा आहे। तर आपल्या पातेल्यामध्ये कांदा ब्राऊन झालेला आहे। तर 2 टोमॅटो घातलेले आहे। टोमॅटो नरम होईपर्यंत टोमॅटो मिक्स करायचे आहेत। त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे। चिकन पूर्ण 15 मिनिटं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। चिकनचं जे पाणी असतं पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। नंतर चिकनला पाणी सुटतं, बघू शकता चिकनला सुद्धा मस्त असं पाणी सुटलेलं आहे। जे खोबऱ्याचं वाटण बनवलेलं ते वाटण आता चिकनमध्ये घालायचं आहे। खोबऱ्याचा मसाला घातल्यावरती ते आपल्याला 10 ते 15 मिनिटं चिकनमध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा मसाला आपण चिकनमध्ये 15 मिनिटं मिक्स करून घेतलेला आहे। हा घरगुती मसाला आहे, घाटी मसाला आहे। जो मसाला तुमच्याकडे असेल तो तुम्ही मसाला वापरू शकता। आणि मसाला घातल्यावरती सुद्धा चिकन आपल्याला 5 ते 10 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी गरम पाणी घातलेलं आहे। शक्यतो गरम पाणीच घालायचं, कारण की चिकन सुद्धा पटकन शिजतं। तुम्हाला जसं कालवण हवं तसं तुम्ही पाणी घालू शकता। गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि फास्ट फ्लेमवरती चिकन शिजवायचं आहे, कारण की गावठी कोंबडा शिजायला वेळ लागतो। टोपावरती एक मोठं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून चिकन सुद्धा पटकन शिजेल। तर आपला गावठी कोंबड्याचा रस्सा मस्त असं झणझणीत तयार झालेला आहे। तुम्हाला आवडला तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा।